अकोट नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरभर राजकीय हालचालीने वेग घेतला असून काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका संजय बोडके यांच्या प्रचार दौऱ्यात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। काँग्रेसचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे हा प्रचार दौरा यशस्वी ठरला, ज्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे। दौऱ्याची सुरुवात प्रभाग क्रमांक 10 येथून झाली। येथील नगरसेवक पदाचे उमेदवार डॉक्टर श्यामकुमार हरिभाऊ नेमाडे यांच्या प्रचार सभेने लक्षणीय गती घेतली। स्थानिक रहिवासी, विशेषतः महिला व तरुणाईने काढलेल्या रॅलीतील गर्दीमुळे उमेदवारांचा उत्साह वाढला। या प्रभागात निघालेल्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। प्रभाग क्रमांक 7 मध्ये गजानन गणेश भगत, शाकिराबी आताउल्ला खान आणि अंजुम्बी अहमद परवेज या उमेदवारांच्या समर्थनार्थ निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। गल्लीबोळातून फिरणाऱ्या या रॅलीत तरुणांचा जल्लोष आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। प्रभाग क्रमांक 14 मध्ये अलका किशोर निमकर आणि शिवदास जानराव सावरकर या उमेदवारांच्या संयुक्त प्रचार रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नागरिकांच्या या समर्थनाने काँग्रेसच्या विजय संकल्पाला अधिक बळ मिळाले। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका बोडके यांनी संत निरंकारी भवन, राजदेव प्लॉट परिसरात धावती भेट देत मतदारांशी मनमोकळा संवाद साधला। त्यांनी स्थानिक समस्या, विकास कामे आणि महिला सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली। प्रभाग क्रमांक 16 मध्ये कल्पना दिवाकर गवई आणि संदीप बापूराव ढोक यांच्या प्रचार कार्यक्रमालाही भरभरून प्रतिसाद मिळाला। नागरिकांशी संवाद साधत काँग्रेसचे धोरण आणि भविष्यातील योजना स्पष्ट करण्यात आल्या। दिवसभराच्या प्रचार मोहिमेचा समारोप प्रभाग क्रमांक 17 मध्ये झाला। येथील उमेदवार पुरुषोत्तम माणिकराव जायले यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन विकास योजना आणि स्थानिक प्रश्नांवरील उपायांवर सविस्तर चर्चा केली। या भव्य प्रचार दौऱ्यात हिदायतजी पटेल, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ॲडव्होकेट महेश गणगणे, प्रदेश महासचिव, प्रशांत पाचडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि संजय बोडके, माजी नगराध्यक्ष यासारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली। मतदारांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे आणि उमेदवारांच्या सक्रिय प्रचारामुळे अकोट शहरातील निवडणुकीचे वातावरण अधिक चुरशीचे झाले आहे। काँग्रेस पक्षाने लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका बोडके यांच्या बाजूने सकारात्मक लाट निर्माण होत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत।